पण आपल्या भावी मुख्यमंत्र्याचा अजून एक पैलू आपल्या समोर आता आलाय। देवेंद्र फडणवीस, जसं मी या अगोदर म्हटलं, उत्तम वक्ते आहेत असं नाही, अभ्यासू राजकारणी सुद्धा आहेत, उत्तम वक्ते पण आहेत, पण त्याचबरोबर ते एकेकाळी अप्रतिम मॉडेल सुद्धा होते। एकेकाळी त्यांनी मॉडेलिंग सुद्धा केलेलं आहे। हा एक वेगळा पैलू आपल्या मुख्यमंत्र्याचा आपल्याला बघायला मिळतोय। नागपूरमध्ये त्यांची होर्डिंग झळकली होती बघा, तीच ही होर्डिंग्ज आहेत, एक्सक्लुसिव्ह फोटो आहेत हे। त्यांचे हे फोटो काढलेत प्रसिद्ध फोटोग्राफर विवेक रानडे यांनी। देवेंद्र फडणवीस यांचे काही वर्षांपूर्वीचे हे फोटो आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मॉडेलिंग केलं होतं त्यावेळेचे हे फोटो आपण बघतोय एक्सक्लुसिव्हली IBN लोकमत। बघा, भाषणांमध्ये वेगवेगळे पैलू आपल्याला बघायला मिळतात। उत्तम वक्ता म्हणून देवेंद्र फडणवीस हे प्रसिद्ध आहेतच, त्यांची भाषणं सुद्धा गाजतात। राजकारणी म्हणून आपल्याला वेगवेगळ्या पोजेस, वेगवेगळ्या अदा या तर बघायला मिळतात, पण फोटो बघा, या फोटोमध्ये सुद्धा एक वेगळा फ्लॅम्बॉयन्स बघायला मिळतोय। या फोटोमधून सुद्धा आपल्याला एक वेगळी पर्सनॅलिटी बघायला मिळते आणि हीच आपल्या भावी मुख्यमंत्र्याची पर्सनॅलिटी आहे। एक यूथ अपील असणारा हा आपला भावी मुख्यमंत्री आहे, ज्याने एकेकाळी मॉडेलिंग केलेलं आहे। तो उत्तम वक्ता हा त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून राहिलेला आहे आणि आज ते महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री होत आहेत। प्रसिद्ध फोटोग्राफर विवेक रानडे यांनी हे फोटो काढलेले आहेत। थेट जाऊयात आपण नागपूरला। सध्या आपल्या बरोबर आहे आपला ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर। प्रवीण, विवेक रानडे आता तुझ्या बरोबर आहेत। आम्ही आता फोटो पाहिले देवेंद्र फडणवीस यांचे, फ्लॅम्बॉयन्स दिसतोय, एक यूथ अपील दिसतोय। असा हा नेता राज्याचा आता भावी मुख्यमंत्री होणार आहे। काय वाटतंय विवेक रानडे यांना? त्या काळचे ते फोटो आहेत, पण कमालीचे फोटो आहेत। काय त्यांचं म्हणणं आहे आता? विनायक, आणखी फोटो आपल्याकडे आहे आणि 2004 मधलं हे शूट आहे। देवेंद्र फडणवीसांनी अंबिका नावाचं एक मोठं शॉप होतं नागपूरचं, त्यासाठी हे मॉडेलिंग केलं होतं। या फोटो मागचे कलाकार जे आहेत, जे ग्राफिक डिझायनर आहेत, प्रसिद्ध विवेक रानडे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडे आणखी फोटो सुद्धा आपण बघूया। विवेकजी, हे सांगा की हे फोटो काढण्यामागची कल्पना कशी सुचली होती आणि आठवणी ज्या आहेत त्या तुम्ही आमच्याशी शेअर कराल का? बघा, देवेंद्र आमचा लहानपणापासून मित्र आहे आणि अंबिकावाल्याचाही मित्र आहे, माझाही मित्र आहे, शैलेशचाही मित्र आहे। आणि या मैत्रीचा आम्ही ऍडव्हान्टेज घेऊन देवेंद्रला गळ घातली की आम्हाला याच्यासाठी तुला मॉडेल म्हणून घ्यायचं आहे। आणि त्या काळात मला वाटतं 2006-2007ला देवेंद्र खूप रोडही झाला होता, त्यांनी स्पेशल स्वतःला रोड करून घेतलं होतं आणि तसाही तो स्मार्ट आहेच। त्याच्यामुळे आम्ही विचार केला की ऍडव्हर्टाईजमध्ये याला आपण वापरू आणि होर्डिंगवर टाकू। ही वॉज नॉट रेडी फॉर दॅट, पण आम्ही खूपच मागे लागलो। मग मैत्रीचा पूर्ण फायदा ज्याला घेणं म्हणतात ना, तसं मागे लागून केलं। हे फोटो तुम्ही आम्हाला दाखवू शकाल का, की जे फोटो तुमच्या स्क्रीनवरती आता आहेत आणि त्या फोटोचं एका फोटोचं वेगळेपणा काय ते तुम्ही सांगू शकाल का? बघा, आता हा जो काही फोटो जे आहेत ते आता इतक्यात आपण पॉलिटिकल कामासाठी किंवा त्यांच्या होर्डिंगसाठी वगैरे मी बरेच फोटो शूट केले आहेत, पण ते मॉडेलिंगसाठी जे शूट केलं ते एकदाच केलं होतं 2007 मध्ये आणि ते आउट ऑफ इंटरेस्ट मी असं म्हटलं होतं आणि ते काम आम्ही केलं होतं। पण हे जे नवीन फोटो आहेत, आता जो दिसतोय, हे सगळे आता इतक्यात काढलेले फोटो आहेत। काही मधल्या पिरियडमध्ये आम्ही शूट केले होते फोटो। फोटोग्राफीत एक खूप मजेदार प्रकार असतो। फोटोग्राफीमध्ये माणूस एक्सपोज होतो आणि त्याला स्वतःचं काही लपवता येत नाही। कॅमेरा आणि फोटोग्राफर या दोघांना तो माणूस कळत असतो। त्याच्यानंतर त्या माणसाला कसं बनवायचं हे ती टीम किंवा तो फोटोग्राफर डिसाईड करत असतो की मी याला कसं दाखवेन। पण तुम्ही जेव्हा त्या कॅमेऱ्यातनं पाहता त्यातनं तुम्हाला माणूस कळतो आणि मला माहितीये देवेंद्र आतनं चांगला आहे। जो माणूस आतनं चांगला असतो ना, त्याचा फोटो कसाही काढा चांगलाच येतो। आणि माझं पर्सनल असं मत आहे की ते मॉडेलिंगसाठी जे काढलेले फोटो आहेत त्याच्यापेक्षा आत्ता जे फोटो आहेत देवेंद्रचे ते जास्ती चांगले आहे। सौंदर्य जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस आधी जाड होते, मग ते रोड झाले, नंतर पुन्हा जाड झाले। सौंदर्यात त्यांच्या कुठेही कमतरता आली नाही। एक फोटोग्राफर म्हणून त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये जे वयानुसार फरक पडत गेले किंवा त्यांनी स्वतःहून ज्या पद्धतीनं स्वतःचं ठेवलं शरीर, त्या संदर्भात तुमचं आकलन काय? नाही, आता बघा, दिसणं हे सौंदर्य तुमच्या
लठ्ठपणाने रोडपणावर नसतं. मग लोकांना जे वाटतं की रोड माणूस सुंदर दिसतो ते चुकीचं आहे. प्रत्येक माणूस सुंदर दिसतो जेव्हा तो मनापासनं हसतो. आणि मला असं वाटतं देवेंद्र मनापासनं हसतो. मग त्याला जेव्हा तुम्ही हसताना बघाल तो मनापासनं हसतो, त्याच्यामुळे तो चांगलाच दिसतो. आणि दुसरी गोष्ट अशी, कोणताही सक्सेसफुल माणूस जगातला हा जगाला चांगलाच दिसतो. मग तो विवेन रिचर्ड असो, क्लाइव्ह लॉईड असो किंवा कोणी असो. आणि तो तसा जर चांगला असेल देवेंद्र सारखा तर मग काही प्रश्नच नाही. मग फोटोग्राफरला काही लपवावं लागत नाही. मी काढलेला कोणताही फोटोत एकही फोटो एडिट केलेला नाही. त्याच्यामुळे माणूस जसा आहे तसाच्या तसा तुमच्या समोर उभा राहतो. पर्सनॅलिटी जर बघितली तर युथ अपिलिंग त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व आहे. जर फोटो काढताना या म्हणजे यासारखे आणखी काही गुण तुम्हाला सांगता येतील का देवेंद्रजीची लोकनेता म्हणून? हे बघा, कॅमेरासमोरचा माणूस आणि लोकनेता यात खूप फरक आहे. कॅमेरासमोर आपण असं ओळखू नाही शकत की हा लोकनेता आहे, पण तो जितका लाईव्ह कॅमेरासमोर आहे तितकाच लाईव्ह तो लोकांसमोर आहे. जर माणूस आपलं काही लपवत नसेल ना तर तो सगळीचकडे चांगला आणि छान वाटत असतो आणि तो कधीच लपवत नाही. मग मला माहिती आहे कॅमेरासमोर लोकांना असं वाटतं की आपलं नाक खराब आहे, नाक लपवतात. देवेंद्र काहीही लपवत नाही. त्याला जसं दिसायचं तसंच दिसतं. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पुन्हा एकदा असं फोटोशूट तुम्ही करण्याची तुमची इच्छा आहे का, की तुम्ही त्यांच्या आग्रहाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर असं पुन्हा एखादा शूट होणार आहे का? ते सांगता येत नाही. आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे इतकं जास्ती काम आहे, जुनी राहिलेली सगळी कामं निपटवायची आहे. आणि शूट झालं तर मला आनंदच आहे, माझा मित्रच आहे, मला केव्हाही शूट करायला आवडेल. म्हणजे कोणाला नाही आवडणार? म्हणजे जगातल्या कोणत्याही फोटोग्राफरला मुख्यमंत्र्याचे फोटो काढायला आवडेल. पण एक विशेष आनंद असेल की आपण ज्याचे पहिले लहानपणापासून फोटो काढले त्याचे मुख्यमंत्री म्हणून फोटो काढण्याचा जो एक आनंद आहे किंवा अभिमान आहे तो आम्हाला आहेच. आणि नागपूरकरांना या गोष्टीचा भयंकर अभिमान आहे की आमचा माणूस मुख्यमंत्री होता. हा विनायक, अगदी प्रवीण विवेक रणरेंना अजून एक प्रश्न विचारतो. म्हणजे एक फ्लॅम्बॉयन्स जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या त्या फोटोजवरनं आपल्याला बघायला मिळतो. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक युथ अपील आहे. त्यांनी आतापर्यंत काढलेल्या फोटोजमध्ये किंवा त्यांचा मित्र म्हणून जरी त्यांना आपण विचारलं तरी सुद्धा बेस्ट मॉडेल म्हणून देवेंद्र फडणवीस अजून सुद्धा समोर येतील. त्यांना काय वाटतं, त्यांच्या मते काय बेस्ट मॉडेल आहेत अजूनही? विचारूया विनायक, आपण विवेकजींना विचारूया. विवेकजी, देवेंद्र फडणवीस अजूनही एक मॉडेल म्हणून जर त्यांचे फोटो काढले तर अपील होतील ते, आणि त्यातल्या फोटोंपैकी तुमच्या एक आवडीचा फोटो तुमचा कोणता असेल मॉडेल म्हणून त्यांचा? म्हणजे जुना मॉडेल म्हणून जुना म्हणतो? मॉडेल, आणि आताही ते एक मॉडेल म्हणून त्यांचा तुम्ही फोटो काढू शकाल का? बघा, मॉडेल ही खूप छोटी पदवी आहे, मुख्यमंत्री ही खूप मोठी पदवी आहे. मग आता मुख्यमंत्री झाल्यावर मॉडेल म्हणून कशाला बघतो त्याला? तो मुख्यमंत्री आहे. आणि मॉडेल कोणी, मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक सक्सेसफुल म्हणून जगातला छान दिसतो आणि त्यांना चेहरा आहे ते मॉडेल म्हणून केव्हाही चांगलेच दिसतील, काही वादच नाही. तुमच्या आवडीचा त्यांचा फोटो मॉडेल म्हणून कोणता आहे? मॉडेल म्हणून असं नाही सांगता येणार, कारण मला आता नवीन फोटो, मी तुम्हाला म्हटलं मॉडेलिंगचे जे फोटो आहेत त्याच्यापेक्षा मला नवीन आत्ताचे जे फोटो आहेत ते आवडतात. आणि मला असं वाटतं की धष्टपुष्ट माणूस छान दिसतो आणि इतक्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री धष्टपुष्टच असावा, तो मॉडेल सारखा बारीक नसावा. विनायक, आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्याचा मुख्यमंत्री हा धष्टपुष्ट असावा असं विवेकजी म्हणतात. त्यामुळे नाही, आणि त्यांनी अगोदर जो मुद्दा मांडला तो प्रवीण सगळ्यात महत्वाचा आहे की बारीक आणि जाड यावरून सौंदर्य कोणाचं काही आपण ठरवू नाही शकत. चेहऱ्यावरचं तेज जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या इतके वर्ष कायम आहे आणि तो आज एक मॉडेल मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे. धन्यवाद प्रवीण, या प्रतिक्रियाबद्दल. विवेक रानडेंचे फोटो आपण पाहिले ते आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.